पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. हालेलुया. उपदेश ग्रंथ 11वा अध्यायातील 9वा वचनापासून हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. प्रेज द लॉर्ड. देव तरुणाला काय म्हणतो? हे तरुणा, आज जागे व्हायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झोपलेले तरुणाला परमेश्वर हाक मारत आहे. हे तरुणा, प्रेज द लॉर्ड. तरुणीला पण हाक मारत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे तरुणी, हालेलुया, या तरुण वयामध्ये तू आनंदी. प्रेज द लॉर्ड. म्हातारपण झालं तर हे आनंद होईल, तेव्हा काही मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या वयातील लोक बोलायला चालू केले, जरा इकडे फेरी, जरा इकडे फेरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते पुढे आहे. हालेलुया. हालेलुया. या वयामध्ये तुम्ही आनंदी व्हा, गमवू नका. प्रेज द लॉर्ड. पुढे, तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. हालेलुया. परमेश्वर एक आशीर्वाद देत आहे. हालेलुया. प्रियानो, उल्हास, आनंद हे हृदयाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. या वयामध्ये तुझ्या हृदयाला काय म्हणजे आनंद. प्रेज द लॉर्ड. हृदयामध्ये देव ते दिलेला आहे, ठेवलेला आहे. हालेलुया. माझा आनंद कुठून आहे? प्रेज द लॉर्ड. कधी कधी रागाच्या भरामध्ये आपण बोलतो, तुझ्यामुळेच. हालेलुया. तिच्यामुळे आणि तुझ्यामुळे वर नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. या पप्पामुळे नाही. हालेलुया. या मम्मीमुळे नाही, या छोटा भावामुळे नाही, या शेजारच्या घरातील लोकांच्या मुळे नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणामुळे आहे? हृदय. माझं हृदय बरोबर नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. माझा वर्गमित्र एक फादर होते. त्या फादरांचं नाव अँटनी माराक म्हणून आहे. शिलोंगचे फादर आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या फादरांचे वचन 145 किलो होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादर सर्वांच्या आनंदाचं कारण आहे. प्रेज द लॉर्ड. रस्त्यावरून जाताना आयुष्यात कधी हसलेलं नाही असा लोक त्यांच्याकडे बघून हसतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि लहान मुलं वगैरे त्यांच्या मागे लागतात. प्रेज द लॉर्ड. लहान मुलांना बघताना फादरना पण बरं वाटते. हालेलुया. फादर हात असे पकडतात. हालेलुया. तिघे पोरं या बाजूला थांबतात. प्रेज द लॉर्ड. त्यांना घेऊन फिरणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादर टॅक्सी पकडायला जाऊन उभं राहिलं तर कुठल्याही एक टॅक्सी थांबणार नाही, कारण यांना बसवलं तर टॅक्सी वाल्यांना आणखीन एकाला बसवायला नाही जमणार. प्रेज द लॉर्ड. थोडी वेळ उभं राहणार, हात दाखवणार, शेवट कुठल्या तरी एका टॅक्सीच्या समोर जाऊन बाहेर असं उभं राहणार आणि ड्रायव्हरना सांगणार तिघांचा पैसा देतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या फादर
महाराजांच्या मुखातून मी ऐकलेलं एक सुंदर वाक्य आहे. टेल मी हू कॅन मेक मी सॅड. मला दुःखी बनवायला कोण आहे? मला दुःखी बनवायला धाडस असलेलं कोण आहे का? हालेलुया, हालेलुया. मी जर ठरवून आहे मी दुःखी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. पूर्ण दुनिया मला दुःखी बनवायला आलं तरी मी दुःखी बनण्याचा प्रश्नच येत नाही. हालेलुया. म्हणून सायकोलॉजीच्या संबंधातील वगैरे भरपूर पुस्तक वगैरे आहे. हालेलुया. एका पुस्तकाचं नाव आहे आय एम ओके यू आर ओके. हालेलुया. आय एम नॉट ओके यू आर नॉट ओके. समजलं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला वाटते ना माझा पप्पा ओके नाही, प्रॉब्लेम कुठे आहे? आय एम नॉट ओके. हालेलुया. पप्पाचा इलाज करून काही उपयोग नाही. हालेलुया. मोठा भावाचा इलाज करून काही उपयोग नाही. हालेलुया. इलाज कुठे करायचा? हार्ट सर्जरी करायचं. माझ्या हृदयामध्ये काहीतरी गडबड आहे. हालेलुया. एक चांगला मस्त कुंसार केलं तर अनेकांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगला मस्त कुंसाराचा ऑपोजिट शब्द काही आहे? हालेलुया. कुंसाराच्या वेदीकडे जाऊन फादरना सांगणे, फादर यू आर ओके, आय एम ओके. प्रेज द लॉर्ड. आय एम ओके, नो प्रॉब्लेम. प्रेज द लॉर्ड. मी कधी पाप केलंच नाही तर फादर. हालेलुया. तेवढं बोलायला तिथपर्यंत जायची काही गरज आहे? हालेलुया. ती जागा कोणाची जागा आहे? पापी लोकांची जागा आहे. तिकडे गुडघे टेकायला कोणाला अधिकार आहे? जे पापी आहे त्यालाच अधिकार आहे तिकडे जायला. हालेलुया. तिकडे जाऊन आय एम ओके म्हणून बोलायची गरज नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एरवी बोलायचं आय एम ओके. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. म्हणून 11व्या अध्यायामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे हॅपीनेस इज अन इनसाइड जॉब. प्रेज द लॉर्ड. हॅपीनेस इज अन इनसाइड जॉब. ते आपल्या हातात आहे. हालेलुया. मी हॅपी व्हायचं आहे का मी दुःखी व्हायचं ते कोण ठरवणार? एकदा मी एक टॅक्सी गाडीतून प्रवास करतो. टॅक्सी गाडीचा ड्रायव्हर त्याच्या पोराला बाजूला बसवलेला आहे. गाडी एका बियर शॉपच्या समोर जाऊन थांबवलं. मी पोराला सांगितलं बाळा जाऊन एक बॉटल घेऊन या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्या ड्रायव्हर भावाला विचारलं प्रेज द लॉर्ड त्याला कशाला पाठवलं? तुम्हाला पाहिजे तुम्ही स्वतः जायला पाहिजे होतं ना. प्रेज द लॉर्ड. मी फादर आहे म्हणून त्यांना माहित नाही. त्यांनी मला काय बोलायचं, खूप दुःख आहे माझ्या आतमध्ये, काय चाललं कोणाला माहिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. दुःख दूर करण्यासाठी काय करायचं? एक बॉटल बियर. त्याच्यानंतर हसणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. एक बॉटल बियर पिल्याने दुःख निघून जाणार. मग तसं निघणार असेल तर 2 बॉटल प्यायचे. प्रेज द लॉर्ड. अजून असं दुःख निघून जात असेल तर
4 बोटे द्यायचे. हालेलुया. असे अजून दुःख जातच आहे, पण खात्री असेल तर एक बॅरल बियर प्यायची. Praise the Lord. एक बॅरल भर बियर पिलं तर दुःख निघून जाणार. हालेलुया. Praise the Lord. Happiness is an inside job. Praise the Lord. चिकन कल्याणे, मटन कल्याणे, बियर पिल्याने, बॉयफ्रेंड मिळाल्याने, गर्लफ्रेंड मिळाल्याने वगैरे हे आनंद मिळणार नाही. Praise the Lord. It is an inside job. Praise the Lord. हे आतली गोष्ट आहे आणि ते कोण देणार? हालेलुया. ज्या देवानी बोललेला आहे, अरे तरुणा, या तरुण वयामध्ये तू कोणाला शोध? मला शोध. छातीवरून दुःख भरलेलं आहे, कधी कोणाला असे बोलायलाच भेटले नाही. Praise the Lord. हालेलुया. असे भयानक त्रासातून जाणारा 9 लोकांना येशू आता सुटका देत, आशीर्वाद देत. Praise the Lord. सांधे, एक सांधे दुःख आहे. हालेलुया. सांधेच्या संबंधामध्ये दुखणे चालू झालेले काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाचा तरी घर आहे, एका काळामध्ये गावातील सर्व लोक तुमच्या घराकडे मोठ्या आनंदाने बघायच्या, केवढे श्रीमंत आहे, केवढे बर आहे, त्यांच्यामध्ये केवढे एकी आहे, प्रेम आहे. हालेलुया. असे काळ होता, आज ते सर्व नष्ट झाले. तुमच्या घरात कोणाला बरे वाटत नाही, शेजारच्या कोणी तुमच्याकडे बघून तुम्हाला चांगला बोलतच नाही. अशा प्रकारचा एक अधपतन झालेली एका परिस्थितीतील कोणाकोणाचा कुटुंब आहे. येशू आज सांगत आहे, मी तुम्हाला वर काढणार, मी तुम्हाला वर काढणार, मी तुम्हाला बरकत देणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणतरी चमचागिरी, पॉलिटिक्स वर खेळून काहीतरी करायला, मिळवायला बघताय. हालेलुया. चमचागिरी, मस्का लावणे, या सर्व गोष्टी शिवाय तुम्ही जरा परमेश्वराच्या पाया पडून बघा. हालेलुया. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहून बसा. हालेलुया. तुमच्या जीवनातील मुद्दा हृदय उघडून येशूशी बोला. हालेलुया. आज संध्याकाळी तुम्हाला संधी मिळणार येशूकडे हात जोडायला. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे, मी तुला जबाब देईन, मी तुला उत्तर देईन, मी तुला वाढवीन. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे ज्यांना अपचनाचा त्रास आहे, उलटी, काहीतरी खाल्लं तर उलटी करायला वाटते, म्हणून होत आहे. हालेलुया. या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तींना पवित्र आत्म्याचा स्पर्श होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये अनेक लोक पप्पाच्या मागे लागलं, मम्मीच्या मागे लागलं, सरांच्या मागे लागलं, अनेकांच्या मागे लागलं, काही उत्तर मिळालं. प्रेज द लॉर्ड. येशू आज तुम्हाला सांगत आहे, तू हक्काने माझ्याकडे मला माग, तू हक्काने माझ्याकडे ये, मला माझ्याकडे माग, मी तुला देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खात्रीपूर्वक असलेले शब्द आहे. येशूच्या काही छोटी मोठी आख्या आहे, ते आपण पाळायचं. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तुम्ही जे काही मागणार, परमेश्वर ते तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे तुमच्यामध्ये कोणतरी आहे ज्यांना दोन्ही हात एकत्र वर करता येत नाही. दोन्ही हात एकत्र वर करायला गेलं तर त्रास होत आहे. असे काही लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. असे कोण असेल तर पवित्र आत्मा त्यांना बरे करताय. एका छोट्या मुलीला हे त्रास होता, तिने साक्ष दिली.
देवाला ते बरं वाटलं. Praise the Lord. त्या व्यक्तीने साक्ष दिल्याच्या आनंदाने देवानी कोणाचा तरी किडनीचा त्रास पूर्णपणे बरे करून 100% कोणाचा तरी किडनीचा त्रास बरे करून त्या व्यक्तीला आशीर्वाद दिला. हालेलुया. हालेलुया. किडनीचा त्रास असलेले कोण असेल तर विश्वास ठेवा, तुम्हाला देवानी 100% बरे